लाडक्या बहिणींना भाजपचे सदस्य करून घ्या असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलंय। कोल्हापुरातील संघटन पर्व कार्यक्रमात बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं। बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय। लाडक्या बहिणींना पक्षाच्या कार्यकर्त्या करा। चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं। विरोधकांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। राज्यभरात भाजपची सदस्य नोंदणी मोठ्या धडाक्यात सुरू आहे। 1.5 कोटींच्या सदस्य नोंदणीचं भाजपचं अभियान सुरू आहे। भाजपनं टार्गेट पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनाही भाजप सदस्य करा असं फरमान चंद्रशेखर बावनकुळेंनी काढलंय। कोल्हापूरमधील संघटन पर्व कार्यक्रमात बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलंय। लाडकी बहीण, शेतकरी योजना, आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी संपर्क करा, त्यांना भारतीय जनता पार्टीचे सभासद करून घ्या असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हल्लाबोल केला। सरकारी योजनेच्या माध्यमातून दबाव आणून भाजप सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे, निवडणुकीचं प्रलोभन म्हणून केलेली आहे। मला असं वाटतं वारंवार हे सगळं सिद्ध होतंय आणि प्रदेशाध्यक्षच अशा पद्धतीनं जर ठीक आहे, तुम्ही तुमच्या सदस्य नोंदणी करण्याचा अधिकार आहे तुम्हाला ज्याच्या त्याच्या पक्षाला, पण तो स्पेसिफिक अशा पद्धतीनं सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्यांना झालंच पाहिजे। काही ठिकाणी तर धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू। निवडणुकीच्या आधीच भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं। विरोधकांसोबतच महायुतीच्या नेत्यांनीही यावरून भाजपचे कान टोचले। योजना सर्वसामान्य बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे। योजनेच्या नावाखाली फॉर्म भरून घेणं चूक असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणीचे मन जिंका, मते मतामध्ये जरूर तुमच्यात परिवर्तित होतील, पण त्यासाठी फॉर्म भरून घेणं माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही आणि असं करणं हे सुद्धा गैर आहे। योजना ही सरकारची आहे। सरकार म्हणजे सर्वसामान्याचे पैसे जे आपण कर रूपाने जमा केलेले तेच एका दुसऱ्या हाताने आपण त्या लाडक्या बहिणींना देतो। राज्यातील लाभार्थ्यांना दिली जाणारी प्रत्येक योजना ही सरकारची योजना असते, ना की कोणत्या पक्षाची। मात्र सरकार देत असलेल्या योजनांचा सत्ताधारी पक्षही अनेकदा राजकीय फायदा घेत असतात, ही बाब काही आजची नाहीये। त्यामुळे लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजनेचा फायदा भाजप करून घेताना दिसत असेल तर त्यात काही नवल नाहीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।